सत्ताधारी पक्षाने त्यांच्या वतीनं एक प्रस्ताव मांडलेला आहे 260 अन्वय आणि आम्ही सुद्धा एक विरोधी पक्षाचा जो संविधानिक अधिकार आहे त्या हेतून 260 अन्वय प्रस्ताव मांडलेला आहे। मी प्रस्ताव पूर्ण वाचत नाही कारण प्रस्ताव मोठा आहे, परंतु या प्रस्तावातल्या वेगवेगळ्या ज्या बाबी आहेत या बाबींकडे कशा पद्धतीनं सर्वसामान्य जनतेची, शेतकऱ्याची आणि या महाराष्ट्रातील सर्वच जनतेची म्हणता येईल दिशाभूल, गुलाबी स्वप्न, घोषणांचा मोठ्या प्रमाणावर पाऊस, अशा पद्धतीनंच हा प्रस्ताव सभापती महोदय मांडलेला आहे। त्यात शेतकऱ्यांचे विषय असतील, कष्टकऱ्यांचे विषय असतील, सरकारच्या वेगवेगळ्या योजना असतील, वेगवेगळ्या सेवा असतील, मग औषधाची सेवा असेल, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करण्याचा मुद्दा असेल, या सगळ्याचा विचार जर केला तर या महाराष्ट्रातला कोणताही घटक सत्ताधारी पक्षाच्या प्रस्तावाची सुरुवातच असं आहे की शेतकरी सुखी तर राज्य सुखी, खरं मांडलेलं आहे त्यांनी। त्यामुळे शेतकरी सुखीच नाही याचा अर्थ राज्य सुखी नाही हे सुस्पष्ट होतंय सभापती महोदय। मग शेतकरी सुखी नाही, तो कसा सुखी नाही असं सांगायला एक नव्हे 100 नव्हे तर कित्येक मुद्दे असे आहेत या राज्यातला शेतकरी कुठल्याही कोणत्याही विषयामध्ये, मला असं वाटतं इथं मंत्री पण बसलेले आहेत 2, यांनीच सांगावं की शेतकरी कोणत्या कोणत्या विषयात सुखी आहे आणि राज्य सरकारच्या कारभारामुळे तो सुखी आहे असं मला असं वाटतं या महाराष्ट्रातला कोणताही व्यक्ती म्हणू शकत नाही। सभापती महोदय, शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना तर जाहीर केल्या। परवाच्या दिवशी राज्याचा आर्थिक अहवाल समोर आला। राज्य शेतकऱ्याला मदतीची घोषणा, अनेक कोट्यवधी रुपयाची घोषणा, स्वतंत्रपणे अर्थसंकल्पात मी बोलणार आहे। राज्यपालाचं भाषण आणि सरकारच्या घोषणा किती परस्पर विरोधी आहे। राज्यपालाच्या भाषणात एक उल्लेख आहे तर सरकारच्या घोषणेमध्ये एक वेगळा उल्लेख आहे। अर्थसंकल्पावर बोलताना या विषयाला नक्की हात घालेल, परंतु 260 वर बोलत असताना कोणत्या स्टॅटिस्टिक्सवर चर्चा न करता सद्यस्थितीवर चर्चा करणं योग्य होईल। सभापती महोदय, शेतकरी आपल्या देशाचा, आपल्या राज्याचा आत्मा आहे आणि एक जुन्या काळात काय आता आहे म्हणे की शेतकरी जगेल तर कोण मरेल। शेतकरी जगला तर कोणी मरू शकत नाही, पण शेतकरी मरेल तर कोण जगेल हा सुद्धा त्याला उलट प्रश्न आहे। आणि म्हणून शेतकरी जगलाच नाही पाहिजे, शेतकरी हाल हाल करून मेला पाहिजे। आज आत्महत्याची स्थिती जर बघितलं तर हे सरकार असल्यापासून मागच्या 3 वर्षात जवळपास 7,000 आत्महत्या या महाराष्ट्रात घडलेल्या आहे। सभापती महोदय, देशातले आघाडीचे जिल्हे जिथं आत्महत्या जास्त आल्या ते महाराष्ट्रात आहे। हे आपलं दुर्दैव आहे, आपल्या महाराष्ट्राला काळिमा आहे।
आणि मग या सगळ्या गोष्टी का होतात, शेतकरी आत्महत्येकडे का वळतो, या विषयाचा जर अभ्यास केला तर शासनाच्या धोरणामध्ये याचं उत्तर सभापती महोदय दडलेलं आहे. आता इथं माननीय कृषी मंत्री महोदय बसलेले आहेत. कांद्याच्या भावाची काय स्थिती आहे, कालच बाजारात काय स्थिती झाली आणि आज काय होईल माहिती नाहीये. पण शेतकरी अशा पद्धतीनं त्याला कोणत्याही प्रकारे त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या शेतमालामध्ये कोणत्याही प्रकारे स्थिरता त्याच्याकडे नाहीये. आणि स्थिरता देण्याचं काम खऱ्या अर्थानं सरकारचं असतं. कारण मागच्या काळामध्ये देशामध्ये पंतप्रधान यांनी संसदेत सांगितलं की शेतकऱ्याचं उत्पादन दुपटीनं आम्ही करू, शेतमालाला आम्ही हमी भाव देऊ. त्या सगळ्या विषयाचा जर अभ्यास केला तर मला असं वाटतं शेतकऱ्याचा हमी भाव तर कुठं मिळतच नाही, पण उत्पन्न किती होईल माझ्या शेतात हे मला सांगता येत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. सोयाबीन असेल, कापूस असेल, कांदा असेल, तूर असेल, मूग असेल, धान असेल, या सगळ्या पिकांची मागच्या काळात काय स्थिती झाली वाटतं हे मी या माझ्या प्रस्तावातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सभापती महोदय, सरकारने मोठी योजना सुरू केली होती पीक विम्याची. पंतप्रधान पीक विमा एक चांगल्या हेतूने सुरू झालेली योजना आहे. आपल्या राज्य सरकारने मागच्या काळात शेतकऱ्यांचा जो हिस्सा आहे तो स्वतःच भरण्याचा आणि एक नाममात्र 1 रुपया याच्यात शेतकऱ्यांनी भरावं अशी योजना काढली. बऱ्याच योजनेमध्ये 49% वाटा राज्याचा आणि केंद्राचा आहे. आणि हा वाटा असल्यानंतर शेतकरी आधी त्याचं मार्जिन रक्कम भरायचा, परंतु राज्य सरकारने 1 रुपयात पीक विमा भरत असताना हा जो काही डिफरन्स आहे स्वतः भरण्याचा निर्णय घेतला आणि 1 रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय घेतला. सभापती महोदय, ही योजना चांगली असताना हिचा वापर शेतकऱ्यांसाठी होतो की कंपन्यांसाठी होतो की कोणत्या बोगस दलालांसाठी होतो, राज्य सरकार याच्यावर किती लक्ष देते हा माझा प्रश्न आहे. कारण 24-25 ची आकडेवारी माझ्याकडे सभापती महोदय 1,68,00,000 अर्ज आले होते. त्यातील 3,32,000 प्रस्ताव बोगस हे सापडले. अजून याच्यापेक्षा जास्त असू शकतात. 3,32,000 प्रस्ताव बोगस आहे सभापती महोदय. कित्येक ठिकाणी मंदिर मशिदीच्या जमिनी दाखवून पीक विमा काढला गेला. मुंबई पुण्यामध्ये शहरी भागात राहणाऱ्या लोकांनी गावाकडील जमिनीवरही विमा काढला आणि याच्यात हा घोटाळा आपल्या कृषी मंत्र्यांनी सोडा, देशाच्या कृषी मंत्र्यांनी सुद्धा मान्य केला आहे. आणि मग ही चांगली योजना सुरू होत असताना ही पीक विमा योजना हिचा मिसयूज कशा पद्धतीने होतोय याचे अनेक उदाहरण आहे. परळीतलं एक उदाहरण आहे का, तांड्यावर जमिनीचं क्षेत्र 400 हेक्टर आहे, पण तिथं 4,000 हेक्टरचा सभापती महोदय विमा काढला गेला आहे. कित्येक ठिकाणी शेतकऱ्यांना माहिती नसताना CSC सेंटरच्या माध्यमातून परस्पर शेतकऱ्याच्या नावावर विमा काढल्याच्या घटना सुद्धा सभापती महोदय या महाराष्ट्रात घडलेल्या आहे. मग हे असं कसं होतं, कोणाच्या पाठिंब्याशिवाय होतं, पाठिंब्याने होतं हे, आणि याचा जर विचार केला तर मला असं वाटतं याच्यात सरकारचा कारभार याला दोषी सभापती महोदय. सभापती महोदय, माझ्याकडे केस आहे की जत सांगली तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या एकाच जमिनीवर सोलापुरातून 5 वेळा विमा उतरवला गेला सभापती महोदय, 5 वेळेस. म्हणून सरकारने या विमा योजनेमध्ये लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
आता ठीक आहे, कृषी मंत्री म्हणले असतील 1 रुपया भिकारी सुद्धा घेत नाही, हा वेगळा मुद्दा आहे. शेतकऱ्यांची भिकाऱ्याबरोबर तुलना करणं योग्य आहे अयोग्य आहे? मला असं वाटतं शेतकरी आपला दाता आहे. शेतकऱ्याच्या भावनेचा सन्मान, कारण आपण सगळे मूळ शेतकरी आहोत बेसिक, आणि म्हणून या शेतकऱ्याचा सन्मान मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचं आहे. सभापती महोदय, एकीकडे अशी स्थिती असताना काही जिल्ह्यामध्ये अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मला वाटतं कोकाटे साहेब हिंगोली जिल्ह्यामध्ये एकही शेतकऱ्याला विमा मिळाला नव्हता मागच्या वर्षी. ताई बरोबर आहे ना? हिंगोलीमध्ये असा आणखी एक जिल्हा आहे, पण हिंगोलीचं मला माहिती आहे, हिंगोली जिल्ह्यातला एकाही शेतकऱ्याला मागच्या वर्षी पीक विमा मिळालेला नाही. मला असं वाटतं या सगळ्या विषयाकडे शासनाने, याला वेगवेगळ्या पद्धतीनं ट्रिब्युनल्स आहेत, विभागाचं, राज्याचं, केंद्राचं, या हिंगोली जिल्ह्याला न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका आपल्याला सगळ्यांना ठेवावं लागेल. सभापती महोदय, वेगवेगळ्या योजना सरकार जाहीर करतो. मागेल त्याला शेततळ, मागेल त्याला ठिबक, मागेल त्याला तुषार. पण या योजना खऱ्या आहे का? मागेल त्याला सौर वीज पंप. या सगळ्या योजना मागेल त्याला मिळतात का? याचं उत्तर शोधायला गेलं तर सभापती महोदय नाही असंच आहे. मी शेततळ्याची संख्या सांगू शकतो तुम्हाला, तुषारची संख्या सांगू शकतो, ठिबक सिंचनची सांगू शकतो, सौर ऊर्जेच्या पंपाची सुद्धा सांगू शकतो. एकीकडे अशा योजना जाहीर करायच्या की मागेल त्याला शेततळ, मग शहरी भागातील लोकांना वाटतं अरे शेतकऱ्यांना मागितल्या शेततळ मिळतं, शेतकऱ्यांना मागितल्या ठिबक सिंचन मिळतं, शेतकऱ्याला मागितल्या सौर पंप मिळतो. परंतु सभापती महोदय, या योजना अतिशय खोट्या आहेत, फसव्या आहेत. मागेल त्याला तर मुळीच मिळत नाही, बिलकुल मिळत नाही. आणि म्हणून या सगळ्या विषयाचा जर विचार केला तर मला असं वाटतं शेततळ्याचा विचार आपण जर केला तर आज स्थिती काय? सगळ्या ठिकाणी जर शेततळ्याचा जर विचार केला तर डिमांड आणि सप्लाय मध्ये प्रचंड फरक आहे सभापती महोदय. त्याच्यातल्या त्याच्यात पुन्हा लॉटरी काढली जाते, त्याच्यातल्या त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीनं जे जमिनीचा दर्जा पाहून वेगवेगळ्या पद्धतीनं निधी दिला जातो. मला असं वाटतं कृषी मंत्री महोदय, याच्यात दुरुस्ती होण्याची आवश्यकता आहे. खडकाळ जमीन असो किंवा काळी सुपीक जमीन असो, याला वेगवेगळा खर्च येतो. सगळ्याला सारखा 75,000 रुपये खर्च येत नाही, काहीला जास्त येतो. खडकाळ जमिनीला वेगळा खर्च येतो आणि सुपीक जमिनीला, जी काळी जमीन असते, याला वेगळा खर्च येतो. फक्त या सगळ्या विषयाचा सुद्धा विचार होण्याची आवश्यकता आहे. मागेल त्याला शेततळ देताना जमिनीचा दर्जा हा पाहण्याची आवश्यकता आहे. हे बाकी महाराष्ट्राचं सांगत नाही, परंतु कृषी मंत्री नाशिकचे म्हणून मी सांगतो की मागेल त्याला शेततळ्यामध्ये मागच्या वर्षी 36,052 शेतकऱ्यांनी अर्ज भरलेला आहे. त्यातला 28,000 शेतकऱ्यांना मागेल त्याला शेततळ मिळालेलं नाही. 36,000 पैकी 28,000 मिळालं नाही. म्हणजे 7-8 हजार शेतकऱ्यांना, 8.5 हजार शेतकऱ्यांना हे शेततळ मिळालं असेल. परंतु बाकी सर्वसाधारणपणे सगळ्या शेतकऱ्यांना हे काही शेततळ मिळालेलं नाही आहे. आणि हीच अशी स्थिती सभापती महोदय पूर्ण राज्याची आहे. मागेल त्याला शेततळ, निश्चित शेतकरी हे प्रगतीच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतात. थोड्याशा आपल्या जमिनीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यासाठी शेतकरी कार्यक्षम आहे, पूर्ण प्रयत्न करतो. परंतु सरकारने या शेतकऱ्याच्या प्रयत्नाला जर साथ आणि साध हे जर दोन्ही दिली तर मला असं वाटतं ह्या ज्या योजना आहे याचं नाव मागेल त्याला शेततळ देण्याची आवश्यकता नाही आहे. कारण मागेल त्याला मिळतच नाही, कारण डिमांड अँड सप्लाय मध्ये सांगितलं मी. अनेक शेतकरी ऑनलाईन अर्ज करतात, परंतु
शेतकऱ्यांचा या संदर्भात मोठ्या प्रमाणावर अपेक्षाभंग मागेल त्याला शेततळ्यामध्ये सभापती महोदय झालेला आहे. याच्यामध्ये 75,000 रुपये अनुदानाची मर्यादा आहे. आता इथं बसलेले मला असं वाटतं सगळेच शेतकरी आहेत. याच्यातल्या कोणी मला सांगावं की 75,000मध्ये शेतकऱ्यांना पूर्णपणे शेततळ करता येतं का? याच्यात आणखी सांगतो की वन विभागाच्या योजनेमध्ये 3 लाख रुपये मिळतात शेततळ्यासाठी. वन विभागाची जी योजना आहे याच्यामध्ये 3 लाख रुपये मिळतात आणि आपल्या या योजनेतून 75,000 रुपये सभापती महोदय शेतकऱ्यांना मिळतात. सभापती महोदय, ठिबकची सुद्धा ती स्थिती आहे, तुषारची सुद्धा ती स्थिती आहे, सौर पंपाची सुद्धा ती स्थिती आहे. ठिबक सिंचन एक शेतकऱ्यांना आवडणारा आणि शेतीसाठी आवश्यक असणारा भाग आहे. आणि हा ठिबक सिंचनाच्या बाबतीत सरकार मागेल त्याला ठिबक सुद्धा देण्याची घोषणा सरकारने केलेली आहे. सरकारच्या निकषानुसार ठिबकचा भाव 89,000 रुपये आहे. त्याला 20, मला असं वाटतं जो भाव असेल त्याच्या 80% रक्कम सरकार देते. प्रत्यक्षात या ठिबकचा बाजारात भाव 1.25 लाखापासून 1.5 लाखापर्यंत आहे. सरकार 89 लाखाची तर घोषणा करते, त्यातला 20% मिळत नाही. परंतु बाजारात गेल्यावर या सगळ्या ठिबकचा भाव 1.25 लाखापासून 1.5 लाखापर्यंत आहे. सभापती महोदय, तुषारची सुद्धा ती स्थिती आहे. तुषार सुद्धा निकषानुसार 25,000 रुपयाला आपण देतो, प्रत्यक्षात बाजारामध्ये याचा भाव 35,000 ते 40,000 रुपये. सभापती महोदय, मागच्या काळात नांदेडमध्ये जे आपले सीमावर्ती भाग आहेत तेलंगणाचे, इथल्या शेतकऱ्यांनी पलीकडच्या तेलंगणाच्या शेतकऱ्यांची ठिबकची योजना खरेदी करून आणली सभापती महोदय, 4-4, 5-5 हजार. कारण तेलंगणा सरकारने ठिबक 100% पूर्णपणे 100% अनुदानावर सरकार देतं आणि म्हणून तिथल्या शेतकऱ्यांना मला असं वाटतं मोठ्या प्रमाणावर या ठिबक सिंचनचा लाभ मिळालेला आहे. आपण जर सीमावर्ती भागात आपण गेलो, नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद असेल, किनवट असेल, त्या पट्ट्यामध्ये जर आपण गेलो, हदगाव असेल, जे शेजारचे तेलंगणाचे तालुके आहेत, तर निश्चित बाजूच्या तालुक्यामध्ये तेलंगणामध्ये ठिबकला प्रचंड प्रमाणात 100% अनुदान सरकार देतं. आणि ह्या अनुदानाच्या बळावर आणि त्याच्यामुळे आपल्या भागातील शेतकऱ्यांना या सरकारच्या या योजनेविषयी अप्रूप वाटतं. आणि आपल्याला आठवत असेल मागच्या 1-2 वर्षापूर्वी या भागातील शेतकऱ्यांनी आम्हाला तेलंगणात सामील होऊ द्या अशा प्रकारचा एक प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला होता. तो चुकीचा प्रस्ताव होता, पण तो असं त्यांना का वाटलं तर याला कारण अशा पद्धतीनं या सरकारच्या योजना आहे. महाराष्ट्र सरकार तर मला असं वाटतं तेलंगणा सरकारपेक्षा अतिशय प्रभावी आहे. एक प्रगतीच्या दिशेने जाणार आपण आहोत, परंतु याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं आपण लोकप्रिय घोषणा निश्चित करतो, परंतु शेतकऱ्याच्या हिताच्या या सगळ्या दृष्टीनं आपण मला असं वाटतं दुर्लक्ष करतो. अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. सभापती महोदय, सत्ताधारी पक्षानं फार मोठा प्रस्ताव लिहिला वैनगंगा पैनगंगा असेल आणि मराठवाडा वॉटर ग्रीड विषयी. वॉटर ग्रीड विषयी लिहित असताना मराठवाडा वॉटर ग्रीड हा प्रकल्प आहे याचा जर उल्लेख केला सभापती महोदय की मागच्या कित्येक वर्षानं सरकार याची फक्त घोषणा करतंय, प्रत्यक्षात मराठवाडा वॉटर ग्रीड योजना कुठेही अंमलबजावणी याची सरकारने केली नाही. याची योजनेची सुरुवात मला वाटतं आपले सभापती होते राम शिंदे साहेब, या राज्याचे मंत्री होते, त्या काळात त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती आणि या समितीनं मराठवाडा वॉटर ग्रीडचा प्रोजेक्ट बनवला होता. सभापती महोदय, रामराजे निंबाळकर साहेब, रामराजे शिंदे साहेब उल्लेख केला नाही, जे शिंदे साहेब आपले होते हे मंत्री होते त्यावेळेस त्यांच्या जलसंधारण मंत्री मंत्री होते त्यावेळेस त्यांच्या अध्यक्षतेखाली. आता या योजनेतून मराठवाड्याला 23 TMC पाणी देण्याचा प्रस्ताव आहे सभापती महोदय.
मराठवाड्याच्या बाहेरील जे धरणं जे पाणी वाया जातं तिथून ते पाणी आणायचं, ते काय पाणी कोणाचं पळवायचं नाही आहे. परंतु सभापती महोदय, सातत्यानं मराठवाड्याला या सगळ्या गोष्टी येऊन सांगितल्या जातात. प्रत्यक्षात हे पाणी मराठवाड्याला कधी मिळेल अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय. मग मराठवाड्यामध्ये जायकवाडीच्या म्हणजे गोदावरी खोऱ्यात असेल, नाही तर मग कृष्णा खोऱ्यात असेल, जे धाराशिव, बीड आणि लातूरला कृष्णा खोऱ्यातून पाणी मिळतं. सभापती महोदय, राज्य सरकार किंवा सरकारी पक्ष सातत्यानं मराठवाडा वॉटर ग्रीड विषयी बोलतोय, परंतु मराठवाडा वॉटर ग्रीडची एक वीटही अजून लागलेली नाही. कोणत्याही प्रकारे मराठवाडा वॉटर ग्रीडला या सरकारने, मला आठवतं 16 सप्टेंबर 2023 ला एक बैठक राज्याच्या मंत्रिमंडळाची झाली होती. 46,000 कोटी रुपयाच्या घोषणा केल्या होत्या मराठवाड्यात पाणी आणण्यासाठी. परंतु मला खेदाने सांगावं लागेल सभापती महोदय, आत्ताच्या घडीला फार आवाज उठवल्यानंतर 2-3 महिन्यापूर्वी फक्त सर्वेक्षणासाठी 61 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. मी मराठवाडा वॉटर ग्रीड विषयी बोलत होतो कारण निवडणुका असतील किंवा वेगवेगळ्या सरकारी घोषणा असतील किंवा जाहिराती असतील, त्याच्यात सातत्यानं मराठवाडा वॉटर ग्रीड, मराठवाडा सुजलाम सुफलाम होणार, मराठवाडा आता दुष्काळ विसरणार, असं सत्ताधारी पक्षाच्या वतीनं सांगितलं जातं. पण त्या मराठवाडा वॉटर ग्रीडची परिस्थिती जर बघितली तर आत्ताच्या घडीला कोणत्याही प्रकारे सरकारकडून याच्यात काम झालेलं नाही आहे. निश्चित 8 वर्षापूर्वी मान्य देवेंद्रजींनी एका शुद्ध भावनेनं मराठवाडा वॉटर ग्रीडची घोषणा तर केली, परंतु आताच्या घडीला या मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्याला काही मिळत नाही किंवा काही काम सुरू झालेलं नाही, असं मी जबाबदारीनं सांगतोय सभापती महोदय. या संदर्भात महाविकास आघाडी सरकार असताना मराठवाडा वॉटर ग्रीड गुंडाळून ठेवली अशा प्रकारचा आरोप होतो. पण तो नुकतीच कोविडमधून आपण बाजूला झालेला असताना या ठिकाणी जायकवाडीच्या माध्यमातून जवळपास पैठण तालुक्याला ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजना 2 आणि गंगापूर आणि वैजापूर तालुक्यासाठी ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजना 3, एक योजना 3.4 कोटीची, एक योजना 1100 कोटीची त्या काळात सभापती महोदय सुरू झालेली होती. निश्चित गुजरातच्या धर्तीवर गुजरातला ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदीजी मुख्यमंत्री असताना नर्मदेच्या माध्यमातून गुजरात सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न झाला, त्या धर्तीवर सभापती महोदय ही योजना आहे. मराठवाड्यातील जवळपास 11 धरणे, मग त्यात जायकवाडी असेल, येलदरी असेल परभणीचं, सिद्धेश्वर असेल हिंगोलीचं, माजलगाव असेल बीडचं, मांजरा असेल, ऊर्ध्व पैनगंगा, निम्न तेरणा, निम्न मन्यार, विष्णुपुरी, निम्न धुरणा, निम्न दुधना आणि सीना कोळेगाव, हे जवळपास 1330 किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकून ही मराठवाडा वॉटर ग्रीड योजना एकमेकांशी जोडून सभापती महोदय लूप पद्धतीनं जोडली जाणार आहे. ज्यावेळेस ही योजना जाहीर झाली ती 30,000 कोटीची होती. आता हिची अंदाजित रक्कम सभापती महोदय 90,000 कोटी आहे. आणि राज्याची आर्थिक स्थिती जर बघितली तर सरकार अशा प्रोजेक्टला किती निधी देईल हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर सभापती होता. आणि म्हणून ही योजना मराठवाड्याच्या दृष्टीनं सुरू होणं अतिशय महत्त्वाचं आहे. नुसत्या घोषणा, होर्डिंग आणि पेपरच्या जाहिराती होत आहेत, परंतु आजही
या लूप पद्धतीनं जवळपास 11 धरणं एकमेकाशी जोडण्याची ही योजना कागदावरच आहे सभापती महोदय. आज जर निश्चित ही योजना पूर्ण झाली तर एक मराठवाड्याला एक मोठी नवसंजीवनी, मराठवाड्यामध्ये दुर्दैवानं असं म्हणावं लागेल की पावसाळ्यामध्ये सुद्धा टँकर चालू होते सभापती महोदय. आपण जलयुक्त शिवार पहिले झाली म्हणतो, आता दुसरा टप्पा सुरू होणार म्हणतो, आणि हे सगळं होत असताना भर पावसाळ्यामध्ये सुद्धा मराठवाड्यात कित्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सभापती महोदय टँकर चालू होते सभापती महोदय. आज या सगळ्या विषयामध्ये एकीकडे मराठवाड्याला वॉटर ग्रीड करण्याची घोषणा केली जाते आणि एकीकडं मराठवाड्यातील शेतकऱ्यावर वरवंटा फिरण्याचं काम सुद्धा मेरी संस्थेच्या मार्फत जो अहवाल मागच्या काळात आलेला आहे, जायकवाडीचे पाणी जवळपास 13% कमी करण्याचा प्रयत्न सभापती महोदय होतो. आज जो समान पाणी वाटपाचं धोरण आहे त्याच्यात जायकवाडी 68% भरलेली असताना वरून म्हणजे नगर नाशिकहून पाणी सोडण्याचं धोरण आहेच आत्ताच्या घडीला. परंतु मेरी संस्थेनं काही लोकांना हाताशी धरून, ज्याच्यात मराठवाड्याचं प्रतिनिधित्व अतिशय कमी होतं, परंतु 55% पाणी असल्यावर पाणी सोडलं जावं म्हणजे 68चं 55 अशा प्रकारचा अहवाल दिलाय. निश्चित मराठवाड्यातील जनता त्याला विरोध करेल, परंतु हा प्रयत्न सरकार एकीकडं मराठवाडा वॉटर ग्रीड करायचं म्हणतं आणि एकीकडं आमचं जे हक्काचं पाणी आहे, समान पाणी वाटपाचा जो कायदा आहे त्याला एक छेद देण्याचा प्रयत्न सरकारचीच एक संस्था सभापती महोदय करते. आणि म्हणून सभापती महोदय ह्या मराठवाडा वॉटर ग्रीडच्या घोषणा मोठ्या प्रमाणात झालेल्या आहे. प्रत्यक्षात या सगळ्या याला निधी अतिशय कमी प्रमाणात सभापती महोदय या मराठवाड्याला मिळालेला आहे. गोदावरी खोरे असेल, कृष्णा खोरे असेल, या सगळ्यातून ज्या पद्धतीनं हा निधी मिळायला पाहिजे होता तो निधी सभापती महोदय आत्ताच्या घडीला मिळत नाही. सभापती महोदय, समोर कृषी मंत्री आहे, चांगली बाब आहे, कारण याच्यात नैसर्गिक आपत्तीचा नुकसान भरपाईचा मुद्दा आहे. वाटतं कृषी मंत्री साहेब माझ्या बोलण्याशी आपण सहमत असाल. NDVI चा जो नवीन निकष लागू झालेला आहे हा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना घातक आहे. ज्या पद्धतीनं शेतकऱ्याला मदत येणाऱ्या काळात दिली जाणार आहे याच्यामध्ये NDVI चा निकष जो लागू केलेला आहे त्याच्यात असं म्हटलेलं आहे की 15 जुलै ते 15 ऑक्टोबर कालावधीत सलग 5 दिवस प्रत्येक दिवशी किमान 10 मिलीलीटर पाऊस झाल्यास, मागील 10 वर्षात या परिमंडळामध्ये पर्जन्यापेक्षा 50% किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडलेला असल्यास त्यानंतर हा NDVI चा निकष निर्देशांकानुसार तपासला जाईल. हा निर्देशांक 0.5 पेक्षा कमी असला पाहिजे. पण हे जे निकष आहेत त्याच्यात NDVI चे आणि त्याच्यानंतर ज्या तारखेला सतत पावसाची सुरुवात झाली त्या दिवसाचा NDVI 15व्या दिवसाच्या निर्देशांकापेक्षा जास्त असायला हवा. थोडक्यात एक जटिल पद्धती शेतकऱ्यांना मदतीची. आता किती मिळालं मी याच्यात जात नाही, कारण मिळाल्याचं जर आकडेवारी केले तर तो राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये सुस्पष्टपणे लिहिलं नाही. सरकारच्या घोषणा वेगळ्या आहे, प्रत्यक्षात आर्थिक पाहणी अहवालात जे सांगितलेलं आहे मला असं वाटतं ते अतिशय महत्त्वाचे. सभापती महोदय, मागील त्याला सौर ही कृषी योजनेचा विषय सुद्धा मोठा बोलबाला होतो सभापती महोदय. पण आताच्या घडीला जर बघितलं तर या ठिकाणी शेतकऱ्यांना मागेल त्याला सौर पंप मिळत नाही सभापती महोदय. याच्यामध्ये 3 HP ची मोटार असेल, 5 HP ची मोटार असेल, वेगवेगळ्या पद्धतीने निकष आहेत. या निकषामध्ये काही मध्ये 32,000, काही मध्ये 42,000 रुपये भरावे लागतात. परंतु या सगळ्याच्यामध्ये शेतकऱ्यांना अजूनही मोठ्या प्रमाणावर सौर कृषी पंप याचं टार्गेट वाढविण्याची आवश्यकता आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही नुकसान भरपाई झाली अजूनही मी जी माहिती घेतली आपल्या मंत्रालयातून सचिवांकडून त्याच्यात 12,000
793 कोटी रुपये अद्यापही देण्याचे वेगवेगळ्या नुकसानीचे सभापती महोदय देणं बाकी आहे. मग हे नुकसान वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. मग कुठं गोगलगाईचं असेल, कुठे अतिवृष्टीचं असेल, कुठं कीड लागल्याचं असेल, असे वेगवेगळ्या पद्धतीनं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचं सभापती महोदय झालेलं आहे. मोफत बळीराजा मोफत वीज योजना जी आहे सभापती महोदय, मागच्या काळात असं सरकारच्या वतीनं सांगितलं गेलं की शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे विजेचं बिल येणार नाही. खालच्या सभागृहात आमदार कैलास पाटील यांनी सरकारनं आता थकीत वीज बिल देण्याचं सुरुवात केली की काय असं काही शेतकऱ्यांना बिल सभापती महोदय आलेलं आहे. सभापती महोदय, ही मोफत वीज घोषणा होत असताना, मला असं वाटतं मोफत वीज देत असताना पुरेशी वीज सगळ्यात महत्वाचं आहे. आज पुरेशी वीज सुद्धा या शेती पंपांना मिळत नाही आणि एकीकडे सरकार बळीराजा मोफत वीज योजना देत असताना मोफतची घोषणा झाली, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याला 2-2, 4-4 तास सुद्धा वीज मिळत नाही, अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. मातोश्री पानंद रस्त्याविषयी सुद्धा सत्ताधारी पक्षांनी बोललेलं आहे. पण मातोश्री पानंद रस्ते योजना ही अतिशय क्रांतिकारी योजना होती. तर ग्रामीण भागामध्ये जे रस्ते जिल्हा परिषदेकडून करता येत नाही, आमदार निधीतून करता येत नाही, राज्याच्या बजेटमधून करता येत नाही, याच्यासाठी मातोश्री पानंद योजना सुरू झाली. परंतु मागच्या काळामध्ये फक्त या योजना मंजूर झाल्या. प्रत्यक्षात आज या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे त्यांच्या वस्तीवर जायला, वाड्यावर जायला कोणत्याही प्रकारे रस्ते उपलब्ध नाही. कारण बऱ्याच ठिकाणी काम तर झालंय, परंतु याचा निधी सभापती महोदय आपल्या शेतकऱ्यांना अजूनही सभापती महोदय मिळालेला नाही आहे. आणि म्हणून या योजना फक्त घोषणा होते, प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या पदरात या योजना कोणत्याही प्रकारे सभापती महोदय पडलेल्या नाही. आज सोयाबीन असेल, कांदा असेल, कापसाविषयी मी बोललो. सोयाबीनचं नाफेडनी खरेदीचे केंद्र सुरू केले, परंतु या राज्यातला जो सोयाबीन उत्पादन झालेलं आहे 25% सुद्धा शेतकऱ्याचं सोयाबीन सरकारने खरेदी केली नाही सभापती महोदय. आज सोयाबीनच्या विषयी दुर्दैवानं असं म्हणावं लागेल, नाफेडनी जरी खरेदी करायला सुरुवात केली होती तरी शेतकऱ्यांचं सोयाबीन पूर्णपणे खरेदी झालं नाही. कित्येक ठिकाणी बारदाना नव्हता म्हणून सोयाबीन खरेदी झालं नाही. कित्येक ठिकाणी गोडाऊन भरले. आता सरकार म्हणेल गोडाऊन भरले, एवढं सोयाबीन आम्ही खरेदी केलं. अरे हे गोडाऊन जुने आहेत. मुख्यमंत्री बोलले की आम्ही 10 वर्षात विक्रमी 10 वर्षापूर्वी सोयाबीनचं उत्पादन नगण्य होतं. आताच्या घडीला विदर्भ आणि मराठवाड्यात असेल सोयाबीन, कापूस हे मुख्य पीक घेतले जात असताना बारदाण्याअभावी, गोडाऊन अभावी सोयाबीन खरेदी सभापती महोदय केलेली नाही. सभापती महोदय, कापसाची ती स्थिती आहे. आज हमी भावापेक्षा सोयाबीन बाजारामध्ये हमी भावापेक्षा 1000, 900 रुपयाने खरेदी होत आहे. कांद्याची ती स्थिती आहे. कापसाची सभापती महोदय ती स्थिती आहे. म्हणून सरकार या सगळ्या शेतमालाला भाव देऊ शकत नाही. आज शेतकऱ्यांची जर स्थिती बघितली तर मला असं वाटतं कांद्याचा काल जो भाव गडगडलेला आहे, ह्याचं जर सगळी स्थिती बघितली, सातत्यानं शेतकऱ्यावर ही परिस्थिती येत असेल, सरकारचं आयात निर्यात धोरण असेल किंवा सरकारचा हमी भाव देण्याचा विषय असेल किंवा खरेदीचं धोरण असेल, हे सगळे धोरण शेतकऱ्याच्या मला असं वाटतं मानगुटीवर बसणार आहे. शेतकऱ्याला कोणताही न्याय देणारा नाही सभापती महोदय. आज मागच्या काळामध्ये ज्या कापूस सोयाबीन खरेदीसाठी शेतकरी उत्पादक कंपन्या, मला वाटतं निश्चित नवीन कृषी मंत्री त्याच्याविषयी रिव्ह्यू घेतील, ह्या ज्या कंपन्या स्थापन झाल्या, या कंपन्या काही स्वार्थाच्या हेतूनं वेगवेगळ्या पद्धतीनं प्रलोभनं देऊन किंवा घेऊन, मी डायरेक्ट आरोप करत नाही कोणावर, प्रत्यक्षात सगळीकडे हे चर्चा आहे नव्हे, सगळीकडे स्पष्टपणे आलेलं आहे. या उत्पादक कंपन्या ज्या आहे, मला असं वाटतं मेरिटच्या आधारावर, ज्या कंपन्यामध्ये शक्ती आहे, ताकद आहे, मेरिट आहे, अशाच शेतकरी उत्पादक कंपन्यांना हे कापूस असेल, सोयाबीन असेल, हे जे वेगवेगळ्या खरेदी करण्यासाठी आपण वेगवेगळ्या संस्थेला काम देतो, मला असं वाटतं मंत्र्यांच्या जवळच्या, तत्कालीन मंत्र्यांच्या, मी आताच्या मंत्र्यांविषयी बोलत नाही, तत्कालीन मंत्र्यांच्या जवळच्या वेगवेगळ्या संस्थांना अशा पद्धतीनं काम दिल्याचं सभापती महोदय सातत्यानं आरोप झालेले सभापती महोदय. आणि म्हणून कापूस सोयाबीन या सगळ्या विषयामध्ये सरकार जेवढं पाहिजे तेवढं अलर्ट नाही सभापती महोदय.
आज या सगळ्या याच्यामध्ये जे धोरण आहे कापसाचं सोयाबीनचं जर बघितलं, हमी भाव 4,800 देतात आणि प्रत्यक्षात 4,000 पेक्षा कमी भावाने शेतकऱ्यांचा हा सोयाबीन खरेदी केला जातो. आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कापूस असूनही आपण ब्राझील असेल, आफ्रिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल, इथून मागच्या काळात मोठ्या प्रमाणावर सभापती महोदय कापूस आणलेला होता. आता हे आयात निर्यात धोरण जर बघितलं तर मला असं वाटतं शेतकऱ्यांना सभापती महोदय अतिशय मारक आहे. सभापती महोदय आरोग्याची स्थिती बघितली तर मागच्या काळामध्ये काही टेंडर्स मुख्यमंत्र्यांनी रद्द केले. आरोग्य विभाग ज्या पद्धतीनं हाफकिन संस्थेमार्फत औषधी घ्यायची, त्या सरकारने जे मंडळ स्थापन केलं त्याच्यामार्फत घ्यायची, अजून सुद्धा हाफकिनच्या मार्फत जुने औषधी अजूनही कित्येक जवळपास 30% औषधी अजूनही आलेले नाही. सभापती महोदय, आज ही सार्वजनिक व्यवस्था महाराष्ट्र पुढारलेलं राज्य म्हणत असताना या महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेवर कॅगनी ताशेरे उडलेले सभापती महोदय. कारण आपण घोषणा मोठी, पंतप्रधानांची घोषणा आहे, आयुष्यमान भारत योजना आहे, वेगवेगळ्या योजना आहे, आपण सुद्धा वेगळ्या योजना सुरू केलेल्या आहे. परंतु हे जरी बघितलं तरी कित्येक ठिकाणी उपचाराअभावी मृत्यू आपल्या या महाराष्ट्रात नवीन राहिलेले नाही. सभापती महोदय, वेगवेगळ्या पद्धतीनं MPSCच्या मागच्या काळात ज्या परीक्षा झाल्या, या सगळ्या परीक्षेची जर स्थिती बघितली, मुलांनी परीक्षा तर दिल्या, परंतु या परीक्षेचं जर बघितलं तर याच्यामध्ये सगळ्या ठिकाणी कारभार अतिशय गोंधळाचा आहे. सभापती महोदय, आज कित्येक परीक्षा झाल्या, विद्यार्थी पास झाले, परंतु यांना अपॉइंटमेंट मिळत नाही. कित्येक जणांचे एज बार होते. सभापती महोदय, परीक्षा झाल्या, निकाल दिला जात नाही. काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या पण निकाल दिला जात नाही. काहींचा निकाल लावला तर अपॉइंटमेंट दिली जात नाही. मला MPSC सारख्या परीक्षा देत असताना त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं स्थिती होणं काही महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्वाचं म्हणजे हितावह नाही, अशा प्रकारची स्थिती. सभापती महोदय, वेगवेगळ्या पद्धतीनं कामं रद्द करण्याचा सपाटा माननीय मुख्यमंत्र्यांनी लावलेला आहे. आता हे का केलेलं आहे त्यांनी? STचं 1310 बसेसचं टेंडर रद्द झालं. आज हे टेंडर करत असताना सभापती महोदय 3 कंपन्या होत्या, या आपल्या राज्याच्या नव्हत्या. जुनी ST, जुनी आताच्या घडीला 44 रुपये किलोमीटर सेवा पुरवली जाते. नवीन एजन्सीची होती, आताची एजन्सी विथ डिझेल 44 किलोमीटर, नवीन एजन्सी 34 रुपयात विदाऊट डिझेल. आणि म्हणून ही जी निघालेली टेंडर्स आहेत ही माननीय मुख्यमंत्र्यांनी स्थगित केली. सभापती, याचा अर्थ आधी आपण उघड्या डोळ्याने बघत होतो का? आरोग्य व्यवस्थेतच असं झालंय. एक मोठं टेंडर मुख्यमंत्र्यांनी रद्द केलेलं आहे. सभापती महोदय, शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा जे गणवेशाचं आहे त्याच्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला आहे. म्हणण्याचा मुद्दा हा की एक सरकार, बाकीचं आपण त्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेबांवर टीका करत होतो, स्थगिती स्थगिती स्थगिती, इथं तर तुमच्याच लोकांच्याला तुम्ही स्थगिती दिली, अशा प्रकारची स्थिती. सभापती महोदय, आणि म्हणून हे सगळे प्रस्ताव मांडत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं जे समोर आलेले हे जर बघितले तर राज्याची आताची स्थिती बघितली तर शेतकरी इथं समाधानी नाही. विद्यार्थी अभ्यास करतात, परीक्षा देतात, त्यांचे निकाल नाही, ज्याचे निकाल लागले त्याला अपॉइंटमेंट नाही. औषधी व्यवस्था असेल, कायदा व्यवस्थेवर आपण नंतर बोलूया, परंतु शेतकऱ्याची जी स्थिती आहे, मग शेतमालाचं उत्पादनापासून तर शेतमाल बाजारात जाण्यापर्यंत, त्याचं पिकवणं असेल, त्याला खत घेणं असेल, त्याला बी बियाणं घेणं असेल, तिथपासून पीक विमा असेल, एखादं नुकसान भरपाई झाली, गारपीट झाली, या सगळ्या गोष्टी झाल्या तर मला असं वाटतं सरकार कुठेही त्याला जबाबदारी घेत नाही. कृषी मंत्र्याला एक नवीन विषयाला छेडू इच्छितो. मान्य कृषी मंत्री महोदय, मागच्या काळामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपल्याकडे सगळ्यात जास्त सीड्स कंपन्या काम करतात आणि मोठं वादळ आल्यानंतर शेडनेट होतं, हे शेडनेट उडून गेलं मोठ्या प्रमाणात. शेडनेट उडून गेल्यानंतर त्याला इन्शुरन्सची कोणतीही व्यवस्था नाहीये, कोणतीच नाहीये. कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी स्वतःचे प्लॉट या वेगवेगळ्या कंपन्यांना, मोठ्या मोठ्या कंपन्यांनी दिलेले, भाडे तत्वावर दिलेले. शेतकऱ्यांनी 20-20 लाख, 40-40 लाख, 60-60 लाख रुपये खर्च करून मोठे मोठे शेडनेट केले आणि मागच्या काळात वादळ आलं, अनेक शेतकऱ्यांचे शेडनेट उडून गेले. आणि बाकीच्या ठिकाणी शेडनेटमुळे फायदा होतो फार शेतीला, म्हणजे 10 गुंठेमध्ये सुद्धा चांगली शेती करता येते जर शेडनेट चांगलं असलं तर. आणि म्हणून असे शेडनेट उडून गेल्यानंतर त्याला इन्शुरन्स किंवा नुकसान भरपाईची कोणतीही तरतूद आपल्या कायद्यात, आपल्या नियमात नाही. कारण म्हणून मी आपल्या माध्यमातून विनंती करतो मान्य कृषी मंत्री की येणाऱ्या काळामध्ये अशा शेडनेट विषयी इन्शुरन्सची व्यवस्था करण्याचं प्रयोजन सरकारने करण्याची आवश्यकता आहे. बाकीच्याला इन्शुरन्स मिळतं, शेत पिकाचं नुकसान झालं इन्शुरन्स मिळू शकतं, परंतु शेडनेट हा महत्वाचा घटक असताना बऱ्याच ठिकाणी आता प्रगतिशील शेतकरी होते
आज एकेकाचा छोटा शेतकरी 10 गुंठे 20 गुंठ्यामध्ये सुद्धा चांगली शेती करतो, शेडनेट घेतो, स्प्रिंकलर्स लावतो, चांगली शेती होते. परंतु एखाद्या वेळेस वादळ वर आलं आणि शेडनेट उडून गेलं तर तो देशोधडीला लागतो सभापती महोदय. आणि म्हणून सरकारने येणाऱ्या काळामध्ये शेडनेटच्या इन्शुरन्स विषयी विचार करण्याची निश्चित आवश्यकता आहे सभापती महोदय. कारण हा अतिशय महत्वाचा घटक आहे. जर आपल्या एखादे तरुण मुलं शेतीकडे वळतात, प्रगतिशील शेती करतात, तर त्याला प्रोत्साहन देणं सरकारचं काम आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये शेडनेट विषयी इन्शुरन्स विषयी सरकारने विचार करण्याची आवश्यकता आहे. नवे हे दिलंच पाहिजे अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून सभापती महोदय मी जास्त बोलत नाही. जास्त बोलत असताना मी वेगवेगळे मुद्दे, विशेषतः शेतकऱ्यांचे मुद्दे आपल्या समोर सगळे ठेवलेले आहे. आज या शेतकऱ्याला कोणी वाली आहे का? सरकारच्या घोषणा तर मोठ्या होतात, पण या शेतकऱ्याला कोणी वाली आहे का? तर नाहीये. शेतकऱ्याचं खत महागलेलं आहे. पंतप्रधान सन्मान योजना मिळते 6,000, राज्याची 6,000, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली की आणखी 3,000 वाढू. बजेटमध्ये आलेलीच नाही ती. बजेटमध्ये आलेलीच नाही. आज बी बियाणं एवढं महाग झालेलं आहे, खत महाग झालेलं आहे. हे सगळं असताना बाजारामध्ये गेलो तर मी कोणतंही घेऊन जा, मी उत्पादन केलेलं, मी स्वतः शेतकरी आहे, कोणतंही पीक घेऊन जा, त्याला बाजारात भाव मिळत नाही सभापती महोदय. आणि बाजारात भाव मिळत नसताना काही ना काही नैसर्गिक आपत्ती या शेतकऱ्यावर कोसळते. अशा वेळेस याला कोणती मदत सुद्धा सरकार देत नाही. सरकारने मागेल त्याला शेततळं, मागेल त्याला ठिबक, मागेल त्याला तुषार, मागेल त्याला सौर पंप, पण मागेल त्याला मिळत नाही. सरकारने याचा कोटा वाढवण्याची आवश्यक. कित्येक साईट ऑनलाईन मिळतं, हे सगळ्या गोष्टी कित्येक साईट सुद्धा कित्येक दिवस उघडत नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. आणि म्हणून सरकार शेतकऱ्यांना फसवण्याचं काम करतंय सभापती महोदय. शेतकऱ्याच्या वेदना हे सरकार ऐकू शकत नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. सर्वसामान्य तरुणांनी अनेक परीक्षा दिल्या, त्याचे निकाल लागत नाही, त्यांना नोकऱ्या मिळत नाही. प्रायव्हेट वेगवेगळ्या संस्थेला सरकार परमिशन देतं. अशा प्रकारची स्थिती असल्यामुळं मला असं वाटतं हा प्रस्ताव आम्ही मांडलेला आहे. या प्रस्तावाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनता, शेतकऱ्याचे गाऱ्हाणे आपल्या समोर आम्ही मांडलेले, वाटतं निश्चित सरकारच्या कानी जाईल अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद सभापती महोदय.